ताराराणी ब्रिगेडच्या शिवमती कविता खोपकर यांच्या निवासस्थानी खोपोली येथे गुरुवार 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला। भारतासहित जगाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांना यावेळी अभिवादन करण्यात आले। यावेळी ताराराणी ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा शिवमती वंदनाताई मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्षा शिवमती कविता खोपकर, खोपोली शहर उपाध्यक्षा वर्षा वडजे, सदस्य सुनंदा कोहक, मनीषा विचारे, आरती हडप यांसह बाल शिवप्रेमी उपस्थित होते। मार्गदर्शन करताना वंदनाताईंनी शिवरायांचा इतिहास सांगितला। याशिवाय शासकीय स्तरावरून शिवराज्याभिषेक दिनी शिवरायांना अभिवादन झालेच पाहिजे अशी मागणी केली। प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचे अश्वारूढ पुतळे आहेत। त्या पुतळ्यांवर धूळ साचलेली असते, ती धूळ स्वच्छ करून पुतळ्यांना पुष्पहार अर्पण झाले पाहिजेत अशाही त्या म्हणाल्या। बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे ऐतिहासिक आणि शासकीय दिमाखामध्ये आज साजरा होत आहे। देशाच्या विभिन्न कोपऱ्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यच असं आहे की आज सगळीकडे राज्याभिषेक सोहळा हा अतिशय दिमाखामध्ये साजरा होत आहे। आज आम्ही ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय कार्यालयामध्ये आता पार पडत असताना देशभरातील सर्व शिवप्रेमींना मी एवढंच सांगू इच्छिते की छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम प्रशासक होते, कुशल योद्धा होते, या देशाचा बहुजन प्रतिपालक आणि सर्व प्रजाहितदक्ष असे ते एकमेव राजा म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केलेली आहे। आज या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून अनेक लोकांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेले आहे। हा अतिशय बहुमानाचा दिवस आहे आणि या रायगडच्या मातीमध्ये आम्ही सगळ्या जिजाऊ सावित्रीच्या लेकी जन्माला आलेल्या आहोत, त्यामुळे आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे। परंतु एक छोटीशी खंत वाटते की आज देशाच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या प्रत्येक चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अतिशय भव्य दिव्य असे अश्वारूढ शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। परंतु आज आमच्या ताराराणी ब्रिगेडच्या सर्व महिला कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रभरातून ज्यावेळेला सर्वे केला त्यावेळेला असं निदर्शनास आलेलं आहे की कित्येक शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज पुष्पहार देखील त्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, ग्रामपंचायत असतील, तर शासकीय इतमामामध्ये आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला, अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणं हे आपल्या प्रत्येक नागरिकाचं एक कर्तव्य आहे। याचा विसर आज प्रत्येकाला पडलेला आपल्याला दिसत आहे आणि यासाठी ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून आम्ही आता लवकरात लवकर प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये धडक भेट देणार आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टी परत व्हाव्यात। छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे आम्हाला प्रत्येकापर्यंत पोहोचवायचं आहे। आम्ही जिजाऊ सावित्रीच्या विचारधारेमध्ये ताराराणी ब्रिगेडच्या माध्यमातून एक आक्रमक असं काम करत आहोत आणि हे काम करत असताना आज आमच्यासोबत आमच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि आमच्या या सर्व सहकारी आहेत, महिला प्रतिनिधी आहेत, तर निश्चितपणे आम्ही आपल्या सगळ्यांना आवाहन करतोय की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत नाहीये, तर ते आमच्या विचारांचे आम्ही त्यांच्या विचारांचे वारकरी आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रजेला एक चांगला सन्मार्ग दिलेला आहे। सर्व धर्मनिरपेक्ष असं त्यांनी एक राज्य, या देशाला आदर्श राज्य असं त्यांनी आपल्या समोर दिलेलं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी स्मरणामध्ये ठेवून आज भावी आयुष्यासाठी आणि ह्या देशामध्ये असणारे हे आमचे जे भावी नागरिक आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, त्यांचा भविष्यकाल पूर्ण व्हावा यासाठी आम्ही निश्चितपणे प्रेरणादायी असं काम करत आहोत आणि आजच्या या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्व शिवभक्तांना, शिवप्रेमींना हार्दिक शुभेच्छा। जय जिजाऊ, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, खोपोली। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।